Dear student, we are seeing practice set 1.5, question number 5. Two types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, each weighs 10 tons. But when 260 boxes of the type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. The two types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. एक ट्रक आहे, या ट्रकमध्ये दोन प्रकारचे असणारे काही बॉक्सेस ए आणि बी जर त्या ठिकाणी जर ठेवले तर ती असणारी काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकची असणारी काही कॅपॅसिटी जी आहे तर ती 10 टन्स होते, म्हणजे 10 टन त्या ठिकाणी होते. वेन 150 boxes of type A and 100 boxes of type B are placed in the truck, each weigh 10 tons. ते असणारे की काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकमध्ये ए टाईपचे 150 बॉक्सेस, बी टाईपचे त्या ठिकाणी 100 बॉक्सेस जर त्या ठिकाणी जर लोड जर केले तर त्या ट्रकचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन किती होतं नसतं, 10 टन त्या ठिकाणी होतं. पुढे But when 216 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate the boxes of type B. तीच असणारे की काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकमध्ये मात्र 260 ए टाईपचे बॉक्सेस जर त्या ठिकाणी ट्रकमध्ये जर भरले तरी ते असणारे की काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकमध्ये बी टाईपचे 40 बॉक्स जे आहे तर ते 40 बॉक्स त्या ठिकाणी बसू शकतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय फाइंड द वेट ऑफ द इच टाईप ऑफ बॉक्स, आणि म्हणून प्रत्येक असणारे जे काही बॉक्स जे आहे तर त्या बॉक्सचं असणारे जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी. आता वजन जे आहे तर ते आपल्याला टन्स मध्ये दिले, काय दिलेले टन्स मध्ये दिले. मग आपल्याला माहिती की 1 टन इज इक्वल टू 1000 kg. एक टन कितीचा असतो तर 1000 किलो. अशी किती आहेत तर 10 टन्स आहेत, आणि म्हणून 10 टन्स जे आहे तर त्या 10 टनचे 10,000 kg त्या ठिकाणी होणार. उदाहरणामध्ये टन दिलेले त्याचं कन्व्हर्शन आपण किलोग्रॅम जे आहे तर त्या किलोग्रॅम मध्ये त्या ठिकाणी काढणार आहोत, हे फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता काय सांगितलं आपल्याला, फाइंड द वेट ऑफ द इच टाईप ऑफ बॉक्सेस. प्रत्येक असणारे जे काही बॉक्स जे आहे तर त्या बॉक्सचं वजन त्या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलंय, आणि हे वजन जे आहे तर ते आपण किलोग्रॅम मध्ये त्या ठिकाणी मानू. सोल्युशन लेट द वेट ऑफ ए बॉक्स ऑफ टाइप ए बी एक्स केज. टन मध्ये झालंय, आपण ते किलोग्रॅम मध्ये घेणार आहे. अँड दॅट ऑफ ए बॉक्स ऑफ टाइप बी वाय केज. बी प्रकार जो आहे तर त्या बी प्रकारचं असणारे जे काही वजन जे आहे तर ते आपण काय घेणार आहे, वाय केजी त्या ठिकाणी. आता पुढे काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे when the 150 types of A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. की असणार तो काही ए टाईपचा असणार तर काही बॉक्स जो आहे तर तो बॉक्स किती आहे, एक्स किलोग्रॅमचा आहे. बी टाईपचा असणारा जो काही बॉक्स जो आहे तर तो कितीचा आहे, वाय किलोग्रॅमचा. आणि म्हणून 50 बॉक्सेसचं असणारं काही वजन जे आहे तर ते वजन आपल्याला काढावं. मग आता हे वजन काढत असताना की त्याची असणारी जी काही बॉक्सची असणारी संख्या आणि त्याचं असणारं जे काही वजन, या दोघांचा जर आपण त्या ठिकाणी गुणाकार जो आहे तर तो गुणाकार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल.
हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढे द वेट ऑफ 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. या ठिकाणी 150 बॉक्सेस जे आहे टाईप ए ची त्याचं वजन किती असेल. आता हे काढत असताना काय करावं लागेल की बॉक्सची असणारी काही संख्या आणि त्याचं असणारे काही वजन याने काय करावं लागणार आपल्याला मल्टिप्लाय जे आहे तर ते मल्टिप्लाय त्या ठिकाणी करा. आता ए टाईपची असणारी काही बॉक्स जे आहे तर त्या बॉक्सची संख्या आहे 150 आणि त्याला काय करायचं त्याचं असणारे काही वेट जे आहे तर त्या वेटने काय करावं लागणार मल्टिप्लाय त्या ठिकाणी करावं लागते. तर आपल्या लक्षात येतं असते ए टाईपचं असणारे जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी किती आहे एक्स एवढं काय म्हणून आपण त्या ठिकाणी किलोग्रॅम. अशा पद्धतीने पुढे द वेट ऑफ पुढचं किती सांगितलं आपल्याला 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी इज इक्वल पुन्हा त्या बी बॉक्सेसची असणारी संख्या आणि त्याला काय करायचे तर त्याचं असणारे काही वजन जे आहे तर त्या वजनाने काय करावं लागणार आपल्याला गुणावं द्यायचं. पुढे अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन उदाहरणामध्ये जे काही पहिली अट दिलेली तर त्या पहिल्या अटीनुसार आता पहिली अट काय सांगितलेली की व्हेन द 150 बॉक्सेस ऑफ ए and 100 boxes of type B are loaded in the truck. It weigh 10 tons. या ठिकाणी इथे लिहितो मी पहा की 150 वेट ऑफ द या ठिकाणी पहा की वेट ऑफ द 150 बॉक्स ते किती आहेत तर 150 एक्स आहे. त्याच्यानंतर वेट ऑफ द 100 बॉक्स किती आले आपले तर त्या ठिकाणी 100 वाय आणि यांचं असणारं जे काही दोघांचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन किती सांगितलं आपल्याला 10 टन्स. 10 टन्सचे आपण किती केलेले 10,000 केले किती 10 टन्स म्हणजे किती आले तर 10,000 आणि यांचं दोघांचं म्हणजे 150 बॉक्सचं वजन अधिक 100 बॉक्सचं असणारं जे काही वजन असं दोघांचं असणारं जे काही वेट जे आहे तर ते वेट किती सांगितलं आपल्याला 10 टन्स म्हणजे किती 1000 किलो. आता हे जे इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन जर तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाला काही लक्षात येत असतं की 10 ने त्या ठिकाणी भाग जाताना दिसतो आणि म्हणून या ठिकाणी पुढे म्हणताना दिसतो पहा की डिव्हाइडिंग इच साइड बाय 10. आता डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला काय करायचे 10 ने त्या ठिकाणी भागायचे. आता भागतो 150x divided by 10 plus 100y divided by 10 is equal to 10,000 divided by 10. तर 10 ने डिवाइड केलं तर सोपा भागाकार आपल्याला लक्षात येत असते 0 काय आता दिसते या ठिकाणी कॅन्सल आहे. आता काय राहताना दिसते पहा की 50x plus 10y is equal to 1000. याला इक्वेशन नंबर आपण त्या ठिकाणी 1. पुढे दुसरी कंडिशन पहा. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलेले बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. पण तीच असणारे ते काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकमध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए म्हणजे त्याचं वजन किती असणार आहे या ठिकाणी पुन्हा लिहितो मी की अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार. आता दुसरी अट काय सांगितली पुढे काय सांगितलं ए टाईपचे किती बॉक्सेस आहेत तर 260 त्यांचं वजन किती होईल तर ते आपल्या लक्षात येताना दिसते 260x बरोबर. जिथे असणारे जे काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकमध्ये ए टाईपचे किती बॉक्सेस टाकले 260 बॉक्सेस टाकले. त्याचं वजन किती होईल तर 260 त्यांची संख्या गुणिले एक बॉक्स असणारं जे वजन केलं आपण त्याचं मल्टिप्लाय केलं. पुढे आपल्याला सांगितलंय इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी.
तरीही ते असताना की काही ट्रक जे आहे तर त्या ट्रकमध्ये 40 बॉक्स कशाचे बसतात, बी टाईपचे त्या ठिकाणी बसतात. म्हणजे 40 बॉक्स जे आहे तर त्या 40 बॉक्सचं बी टाईपचं वजन किती असतं, 40Y इज इक्वल टू. पुन्हा ट्रकची कॅपॅसिटी काही पुढे सांगितले, सो दॅट इट इज फुल्ली लोड. तिची क्षमता त्या ठिकाणी पूर्ण होती. क्षमता किती दिलेली आपल्याला, 10 टनची दिली. 10 टन्स म्हणजे किती म्हटलं आपण, 10,000 इज इक्वल टू काय म्हणणार आपण, 10,000. बरोबर. पुन्हा मागच्या सारखं आपल्या लक्षात येत नसते, 10 याला काय करा, डिव्हाइड त्या ठिकाणी करा. डिव्हाइडिंग बोथ साइड्स बाय 10. आता 10 ने जर याला डिव्हाइड जर केलं तर या ठिकाणी 0 त्या ठिकाणी कॅन्सल होईल. प्रत्यक्ष काय तर मी दाखवत नाही. या ठिकाणी येतील 26x. पुन्हा याला 10 ने डिव्हाइड केलं तर काय राहतं, 4y. पुन्हा याला 10 ने डिव्हाइड केलं तर एक 0 राहील जाईल, म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा काय राहिले, 1000 राहिले. ते अशा पद्धतीने आपल्याला ही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी लिहिता येईल. आता पुढे इक्वेशन 1 आणि 2. तर इक्वेशन 1 आणि 2 या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचंय. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की x किंवा y याचा असणारा जो काही कोइफिशियंट जो आहे तर तो कोइफिशियंट आपल्याला त्या ठिकाणी सेम करायचा आहे. समजा वायचा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मग त्या ठिकाणी वायचा असणारा जो काही कोइफिशियंट जो आहे तर याचा 10 आहे, याचा त्या ठिकाणी 4 आहे. दोघांचाही सेम आणायचा. आता दोघांचा सेम आणण्यासाठी समजा याला आपण काय केलं, या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं आणि याला त्या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केलं. याला किती, या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं आणि याला त्या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केलं. आता 2 ने जर मल्टिप्लाय जर केलं तर किती होतात, 20. इथं या ठिकाणी 4 च्या ऐवजी मी या ठिकाणी 5 त्या ठिकाणी म्हणतो, 5. म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केलं तर 20 होतात. याला त्या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय केलं तर 20 होतात. म्हणजे कोइफिशियंट जे आहे तर ती कोइफिशियंट काय होतात दिसतात, सेम त्या ठिकाणी होता दिसतात. पुढे की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 and इक्वेशन 2 by 5. आता मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळते पहा, याला त्या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं, 50x into 2 30x plus 10y into 2 that is 20y is equal 1000 into 2 that is 2000. इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर 4th इक्वेशन पहा. आता या ठिकाणी लक्षात घ्या की 26 into 5. आता 26 into 5 त्याला जर तुम्ही त्या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं तर किती आता दिसते, 130x प्लस 4y into 5 that is 20y is equal to 1000 into 5 that is 5000. इक्वेशन नंबर 4. पुढे तर इक्वेशन नंबर 3 आणि 4 कडे जर तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी काय झालेले, कोइफिशियंट सेम आहे. याचं इलिमिनेशन करायचं. इलिमिनेशन करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन जे आहे तर ते सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करायला येते. आता सबट्रॅक्शन करत असताना पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन 3 जे आहे तर ते काय करावं लागेल, 4th जे आहे तर त्या 4th मधून त्या ठिकाणी काय करावं लागेल तर ते सबट्रॅक्ट त्या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून पहा पुढे या ठिकाणी लिहितो मी की सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा 4 लिहितो. 130x plus 20y is equal to 5000. इक्वेशन आपलं त्या ठिकाणी 4 आहे. 3 काय आहे, 30x plus 20y is equal to 1000. हे इक्वेशन आपलं काय आहे, 3 ठेवलं. याची काय करायची आपल्याला, सबट्रॅक्शन जे आहे तर ते सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करायची. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या प्रत्येक पदाचं साईन जे आहे तर ते साईन आपण काय करतो तर त्या ठिकाणी ते बदलतात.
पुढे आपल्या लक्षात येतं नसतं की +20y आणि -20y हे आन्सर. त्याच्यानंतर पुढे +130x -30x 130x मधून 30x गेले तर किती राहिले 30x इज इक्वल 5000 मधून 1000 गेले. सॉरी 1000 आहे का इथे 2000 आहे लिहिताना म्हणजे या ठिकाणी चूक झाली. या ठिकाणी 2000 आहे इक्वेशन नंबर. या ठिकाणी पहा इथे 2 म्हणजे 5000 मधून 2000 गेले किती राहिले 3000. Therefore x is equal to 3000 divided by 30. 0 गेला. पुन्हा किती भाग द्या. भाग जर दिला तर किती राहता नसते 100 त्या ठिकाणी राहता नसते. या ठिकाणी नेमकं काही रॉंग त्या ठिकाणी होत नसते. काय रॉंग होते पहा. पुन्हा एकदा ॲडिशन व्यवस्थित पहा. 130 मधून 30 गेले इथे किती राहतात तर 100x त्या ठिकाणी. 5000 मधून 2000 गेले तर 3000 त्या ठिकाणी राहतात. Therefore x is equal to 3000 डिवायडेड बाय 100 आहे. बरोबर. 2 झिरो त्या ठिकाणी म्हणजे किती राहिले या ठिकाणी 30 आहे. इथे x इज इक्वल टू किती राहिले 30. x ची व्हॅल्यू 30 आहे. याला त्या ठिकाणी आपण ब्रॅकेट त्या ठिकाणी करू. पुढे पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन. सिंपल इक्वेशन जे असेल तर त्याच्यामध्ये आपण ठेवू. आता समजा या ठिकाणी मी थर्ड म्हणतोय. या ठिकाणी इक्वेशन 3. आता 3 इथे लक्षात ठेवा. डायरेक्ट किंमत टाकतो मी 30 इंटू x ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 30 प्लस 20y इज इक्वल टू 2000. 30 इंटू 30 900 प्लस 20y is equal to 2000. Therefore 20y is equal to 2000 minus 900 is equal to 20y is equal to किती शिल्लक राहिले तर या ठिकाणी 1100 त्या ठिकाणी शिल्लक येते. या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे नेमकं काय होतंय. पुढे या ठिकाणी पुढे y is equal to 1100 डिवायडेड बाय 20. पुढे किती राहिले 110 डिवायडेड बाय 2. आता 2 ने डिवाइड करायचं म्हणजे याचे निम्म येणार आहे. किती येणार आहे 55. Therefore y is equal to किती आलं 55. y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला मिळाली 55. इथे अशा पद्धतीने y ची व्हॅल्यू जी आहे तर ती y ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय फाइंड द वेट ऑफ द इच टाइप ऑफ बॉक्स. आता या ठिकाणी पुढे द वेट ऑफ काय सांगितलं द वेट ऑफ the weight of a box of A, the weight of box of type A म्हणतो मी A is equal to X is equal to त्याने 30 kg and the weight of box of type B is equal to y is equal to किती 55 kg. अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल.